यू नो व्हॉट प्राजक्ता, भारतीय लोकांना ना त्यांच्या देशीपणाचा, त्यांच्या संस्कृतीचा जाम अभिमान असतो. जाम, राईट? मला सांग, भीमाने जरासंधाला कसं हरवलं होतं? कसं म्हणजे कोणतं युद्ध केलं होतं का? कोणतं शस्त्र वापरलं होतं का? एनी आयडिया? हा, मला ऐकू नाही आलं. काय? परत एकदा सांगशील? मल्लयुद्ध. करेक्ट, हा शब्द महत्वाचा. मल्लयुद्ध म्हणजे कुस्ती, राईट? कुस्ती. मग मला सांग आज कुठे आहे ही कुस्ती? कुठे गेली ही कुस्ती? प्राजक्ता, आपल्या महाराष्ट्रातल्या गावामध्ये असंख्य पैलवान आहेत. असंख्य पैलवान जे महाराष्ट्र केसरी, अगदी हिंद केसरी सुद्धा गाजवतात. दॅट्स नॉट इझी, आय नो. पण मग इंटरनॅशनल लेवलवरती आपला काय रेकॉर्ड आहे? इंटरनॅशनल लेवलच्या रेकॉर्डचं काय आहे? हे आयडिया? मी सांगतो, झिरो. अ बिग झिरो. ऑलिम्पिक्स मध्ये कुस्तीसाठी 0 मेडल्स. झिरो. का? रिझन माहितीये? मी सांगतो ना, रिसोर्सेस. म्हणजे बघ, पैलवानाला किती चांगलं ट्रेनिंग दिलं ना, तरी जोपर्यंत त्याचा खुराक म्हणजे त्याचा डाएट प्रॉपर होत नाही, तोपर्यंत पैलवान जिंकू शकत नाही. अँड दॅट्स अ युनिव्हर्सल ट्रूथ. हे तुला सुद्धा चांगलंच माहिती आहे, राईट? म्हणूनच माझ्या स्पोर्ट्स फूड टेक्नॉलॉजी या कंपनीकडून, या कंपनीतर्फे मी हे प्रोटीन सप्लिमेंट्स लॉन्च करतोय, जे मॉडर्न सायन्सच्या रिसर्च अँड डेव्हलपमेंट मधून तयार झालेले सुपर फूड बेस्ड प्रोडक्ट्स आहेत. ते इंटरनॅशनल लेवलचे आहेत. इंटरनॅशनल लेवलचे, ते तुमच्या या देशी जडीबुटींपेक्षा ना हजारो पटीने चांगले रिझल्ट देतील. आय गॅरंटी. आणि अशा या युनिकॉर्न बनण्याची ताकद असलेल्या माझ्या स्टार्टअपचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून तुला चान्स देतोय, तर तू काय करतेस? तू उलट मलाच शिकवतेस. सिरियसली? नो पैलवान प्राजक्ता, नो. मान्य, तू विनर असशील, म्हणजे विनर आहेस, तू आखाड्यातली विनर आहेस, पण हा बिझनेसचा आखाडा आहे. इथे मी मास्टर आहे. त्याच्यामुळे तुला माझं ऐकावं लागेल. अदरवाइज डोर इज ओपन. तू जाऊ शकतेस. माय वे और हायवे. चॉइस इज योर्स.